गेली श्री नरहरी माऊली, झेंडा डाव्या बाजू सलावणी गाडी मध्ये बैसली. दिव्य शुभ्र फेटा, दिव्य शुभ्र शर्ट, शुभ्रच ते धोतर, हळूच खिडकीतून पाहुनी घेते भक्तांचा समाचार. बाबाले बाबाले सारे झाले घाई घाई, काय सांगायचं बा या शब्दाने सुरुवात करते आमची आई. प्रश्न सर्वांचा एकच असतो, मुक्कामाच कधी होईन बाबा. भजन हरिपाठ चालू द्या लवकरच आमचं याच होईन बा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तेही प्राण पुरवते आवडते गाणे ऋते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादिती पंडुसुता. ते मानू परमदेवता आपुळे आम्ही. परितयापासी पांडवा, मी हार पलोगी वसावा. जेथ नाम घोष बरवा, करती माझा गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री हरीच्या निज पंक्तीत, जो कोणी जन बैसू इच्छित, तोची होनी आनंदयुक्त होईल सादर श्रवणासी. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, तुमच्या माझ्या आयुष्यातले बरेच दिवस गेले. जाऊ द्या, जे गेले ते गेले. पण ते कोणी कामी जाऊ आजपर्यंत. संतांचं सांगणं आहे, तुम्ही बाजारा गेले तो वेळ तुमचा बाजारात लिवल्या गेला. सोयऱ्याच्या घरी गेले तो सोयऱ्याच्या घरी लिवल्या गेला. बंद उभं आयुष्य जसं घेऊन घेतलं संसारानं. पण ज्या दिवशी जीव संतांच्या कृपेनं, देवाच्या कृपेनं कथा कीर्तनात भागवतात येऊन बसी, काही भाग्यवानांचं 7 दिवस हुकत नाही. 7 दिवस घ्या, काहीच 1 दिवसही जमत नाही. मोठी नवलाचीच गोट आहे. पण हा जो काळ आपला जाते, 1 तास 2 तास का 1 दिवस कथा कीर्तनात, ते सगळं लिहलं गेलं. बाजारात गेले तो लिहलं गेलं, सोयऱ्याच्या घरी लिहलं, जत्री गेले. पण कथा कीर्तनात आता तुम्ही आले, आता काळाची यमाची लेखणी बंद आहे. हो, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आता लेखणी बंद आहे यमाची. म्हणून या काळाले धन्य काळ म्हणतात. धन्य कीर्तनाचा काळ, तेने लुब्धे हा गोपाळ. थोर काळाची सार्थकता, हरी कीर्तने गाता नाचता. त्या काळाचा महिमा तत्वता, माझे निसर्वथा न वर्णवे. परमात्मा म्हणतात उद्धवा अर्जुना, जे जीव भाग्यवान लोक कथा कीर्तनात येऊन बसतात आणि नाव घेतात,
त्याच्या भाग्याचं वर्णन मी बी करू शकत नाही. इतकं कठीण काम आहे हे जगाच्या वरचं कोणतं. विठोबाचं नाव घेणं, त्याच्या उत्सवात येऊन बसणं, हे जगाच्या पलीकडची गोष्ट आहे. हे शाळेतलं शिक्षण किती शिकला माणूस, BA BT LLB PhD, त्याला विचार म्हणा मनुष्य जन्म कासाठी सांग नेमकं. सांगता नाही येत. तो हेच सांगेन माळ्या बांधा, 2-4 कोटी रुपये बँकेत टाकावून मरा. दुसऱ्याला विचारलं तर तो म्हणून बा फारही झालं तर सोयऱ्या धारायला घरी बोलात जा, भजे वळे खाऊ घालत जाऊन पाठवून देत जा. मनुष्य जन्म कायसाठी आहे. दुसरा म्हणजे मला ते काय माहित नाही. मग आबानं लग्न केलं, पोरं नातू आवरात गेला, मी तेच करू, मला दुसरं काही माहित नाही. मग आबा जशी गेला तरी तू जाशील, ते काय विचारा लागते. आबा मरेलो कीर्तनात आला नाही, बेलावर माहीत झाला तू बघा रोजो. मनुष्य जन्म कायसाठी आहे. तू काय माऊलीचा एकच अभंग पुरा आहे आपल्याला डोळे उघडायला. तू काय माऊलीने सांगलं, सोन्याचे पर्वत करवती पाषाण. हे आपल्या गावाजवळचे डोंगर आहेत की नाही, सातपुड्या झाला, हे डोंगर सोन्याचे करता येतील. गोरखनाथ मुतले तर सोन्याचा झाला डोंगर. अवघेरानुमान कल्पतरू, दिल्ली फुलोरचे झाड, हे बेसरमचे झाड कल्पतरूचे करता येतात. इंद्र चंद्र महेंद्र मोठे मोठे देवी देवता आपल्या ताब्यात ठेवता येतात. प्राण ब्रह्मांडात नेऊन काळाले वापस पाठवता येते. चांगदेव बाबा 14 खेप पाठवलं वापस. पण आदिशक्ती मुक्ताबाईची भेट झाली, भोंडच जिरली त्या बाबाची. 15व्यानं नाही काळाला पाठवलं. नाही 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 नाही. त्याच्या आधी त्या बाबाला कोणी विचारलं का हो तुमचं वय किती आहे, तो बा फटकन ते आधार कार्ड दाखवत जा. हा, बुडे कसे दाखवतात आता, कंडक्टरचा नखरास्त बंद करतात. कंडक्टर मध्ये तिकीट 75च्या वर जायला हे पाय तिकीट मागत. तर चांगदेव महाराज छाती काढून सांगत कोणाली पहिले 1400 वर्ष 14 के पठ्ठ्यानं काळाले वापस धाडलं तो आम्ही. आहे का तुमच्या गावात कोणी असं म्हणे? नाही, कोणीच नाही. पण मुक्ताबाईची भेट झाली, मुखात परमेश्वराचं नाव आलं, मग डोळे उघडले. मग तो बा म्हणे चांगदेव म्हणे आज जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. मनुष्य जन्म असो की बाईचा एकच आहे. नरहरी बाबा सांगत बा माणूस मेला की म्हणतात बा शिरपतरावचा जीव गेला, आणि बकुबाई मेली तर म्हणतात बकुबाईची जीवी गेली म्हणतात, काही जीवच गेला म्हणतात. माणूस आणि बाई एकच आहे. दोघांच्या हृदयातला आत्मा सारखाच आहे. आणि देवाचं नाव घेणारे बाई असो की माणूस, देवाले सगळे सारखेच आहे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. गोमतीर शिपड्याचं काम नाही. नाही नाही, ते काडीनं गोमतीर ते लावा, काही मना नाही. अंगावर घ्या बाटल्याच्या बाटल्या, पण विठोबाचं नाव जर मुखात नाही, फेटाळालाय तुमचं थोटांग आहे सगळं. ते करत मजा वाटते, काहीतरी केलं असं वाटते. नाही बा आज आम्ही खूप केलं, गोमतीर शिपडलं येऊन केलं, शुद्ध झालो आम्ही. नाही ना, गुंडावून ठेवा ना तुम्ही. 15 लाखाचा खर्च केला तुम्ही ना तेरव्याले कोण्या देवाच्या कामाले, आणि भटजीला बोलावला. तू मंत्र तंत्र म्हणते, सगळं करते, तुम्हाला कुतांग करते, हातात पाणी घ्या टाका, येऊ करा देऊ करा. तो बा बसेलच असते, तो काही नाही करत. पण सगळं झाल्यावर त्याला विठोबाचा धाक आहे. मग कसं आहे काय म्हणते तो भटजीबा तुम्हाला माहिती आहे, शेवट सगळं झाल्यावर म्हणते हातात पाणी घ्या. आणि मग तो बा श्लोक म्हणते यशस्मृत्या जना मुक्त्या तपो यज्ञा क्रियादिषु नूनम संपूर्णताम यांती सद्यो अन्नतमाच्युतम. हातातलं पाणी खाली टाका, आपण टाकून देतो. तर त्या भावानं काहून तो सगळ्याच्या शेवटून श्लोक म्हटला याचा विचार आपण करत नाही आणि विचारत बी नाही त्या भावाने. त्याचा अर्थ असा आहे, तो भटजी जो श्लोक म्हणते शेवटचा, त्याचा अर्थ आहे की हे केशवा, हे नारायणा, हे अच्युता, हे मुकुंदा,
आम्ही ना आता लोक जो खर्च केला, हे जे सोंग दाखवलं, हे जे बळबळ केली, याच्यात जे कमी झालं ते तुझ्या नावानं पूर्ण होऊ दे बापा. हेच तुला माही विनंती आहे, तुझ्या नावानं आलं शेवटी काचा त्याला धाक आहे ना. दक्षिणा 5,000 फुकाची आहे काय? तोही शेवटी देवाचं नाव घेते आणि प्रार्थना करते, म्हणते देवा बस शेवटी तुझ्या नावानं बापा हे राहायला थाकलं पुरं. मग त्याच्यापेक्षा आपण आधीच नाव घेतलं केलं तर सगळं काय बिघडी. पण आपला भरोसा बसत नाही. भरोसा ज्याचा भरोसा बसते ते देवाच्या नावाशिवाय काहीच करत नाही. तू काय माऊली सांगला आम्ही ना आज लोक केलं, पण आता बस एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता. गोपाल कृष्ण भगवान की माऊली. श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या आशीर्वादानं, त्यांच्या कृपेनं आज या भागवत सप्ताहामध्ये ज्ञानोबा माऊलीची ओवी आजच्या प्रवचनाला आपल्या. आणि ओवी अशी आहे, झाड ओळखीचे फुले, मानस ओळखीचे बोले, आणि भोगे जाणारे केले जन्मांतरी. याच्यावरचा श्लोक आहे तो संस्कृत आहे, तो गोपालकृष्णाच्या मुखातला निघेलाय. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या जगाच्या पाठीवर विमानाचा शोध लागला, रॉकेटचा शोध लागला. आता अशा मिसाईला निघेलाय की बटन दाबलं तर एक मिसाईल म्हणजे 2000 किलोमीटरवर जाऊन माणसं मारते. माणसानं शोध लावले. इतरही खूप शोध लागेला, त्याची माणसाला खूप मोठी नवाई वाटते. पण हे शोध लावले कोण? माणसानं. आणि माणूस कोण बनवला? परमेश्वरानं. मग तो परमेश्वर किती हुशार, किती माइंडेड, किती चतुर असेल, तिकडे ध्यानच नाही. एखाद्या गटायामध्ये एखादं पोरग भलतच बंड असतं, खूप खोळ्या करत, घर जाईल का आव्हान रिकाम बसत, शाळेतही पहिलाच नंबर, का ते भांडणातही पहिला नंबर, धाब्यावरून कुदेतही पहिला नंबर, का ते बंड. त्याच्या शेजारी एक पोरग असते दुसरं, ती एक बिस्किटचा पोळा 2 दिवस पुरवते. उलसा कतरते तटीच माशा पडेल, ते चिवडते, बसेर राहते, गन 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 गन. त्याची आजी म्हणते बाई आमच्या शेजारचं बकीचं पोरग पाहत नवल येते, हे तर पेंट फुंड काठी एक बिस्किटचा पोळा 2 दिवस पुरवते. कुदत जायणार तिथे इंडच जायना, जरा पेंडावानीच बसते. तो काय करीन? त्याला व्हायला जत, त्याचे लिव्हर व्हायला खराब, त्याला भूक लागत नाही, त्याच्या अंगात तेवढी ऊर्जा नाही, तेवढी पॉवर नाही, तो कसा काय कुदीन? बरोबर आहे. आता ज्या परमात्म्याची पॉवर ऊर्जा किती आहे, आता तुकोबाने का अभंगात सांगलं, तो परमात्मा किती बलाढ्य, किती पॉवरफुल असेल. काय 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 केलं आमच्या परमात्म्यानं आहे का? आता एकलेन कंठवेची म्हणून आयेने केली निर्माण 14 भुवने. आता आपण आहो की नाही या जाग्यात बसली या गावात, तर खाली असे 7 लोक आहेत. तल वितल सुतल पाताल तलातल महातल आणि वर 7 असे 14 भुवन आहे. आणि कोणा लिहिलाय? जाईना जंगलामध्ये नदीच्या काठावर राहून हजारो वर्ष तप केलं, देवाचं ध्यान केलं, हाळाचे काळ केले. ते हे शाळा शिकेल नव्हते, ABCDEFGH, पण त्या तपश्चर्येतून त्याने लिहिलंय. केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचे महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. किती आपल्या परमात्म्याची ऊर्जा माहित आहे? एवढं निर्माण केलं त्या तरी थकला काय म्हणतो? माणूस काय म्हणते का, आज 2 एकर ने 2.5 एकर घेऊन आलो, त्याच्याने इरलो मी आज. थकला माणूस, वखरून आलेला मोठं काम, माणूस इरून जाते. परमात्मा अजून थकला नाही, एवढं ब्रह्मांड निर्माण केलं.
तोरी अजून थकला नाही. तो बाबा चंद्रभागेच्या तीरावर अजून उभा आहे. ओंकार रूप विश्वा जन्मुनी जो दशांगुली राहे, तो नाथ धेनु लोकी राधेचा कांत जाहला आहे. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आजकाल विज्ञानानं खूप मोठे मोठे शोध लावले. अणुबॉम्ब बनवले, परमाणु बॉम्ब, रॉकेट, मिसाईल. आता तिसरं महायुद्धात ते वापर होणार आहे. आता हे एवढं जरी माणसानं बनवलं असेल, पण माणूस हा त्या ठिकाणी एका ठिकाणी फेल झाला. मेल्यावर माणसाचं काय होते हे त्याला सांगता येईल. डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, त्याला विचारा तुम्ही, म्हणा माणूस बाई मेल्यावर त्याचं काय होतं. तू एकच सांगेन, तुम्हाला एवढंही माहित नाही. फुकून दिलं तर टोपलंभर राख होते, आणि गड्ड्यामध्ये रोयलं तर 2-4 टोपले किडे होतात आणि खत होते त्याचं. याच्या पलीकडे माणसाचं आणि बाईच्या देहाचं काय होत त्याला सांगता येईल काय? नाही. पण मेल्यावर माणसाचं काय होते याचं संशोधन भारतातल्या, बरं जगातल्या नाही, रशिया नाही, अमेरिका नाही, चीन नाही, जपान नाही. मेल्यावर माणसाचं काय होते याचा खरा शोध पहिल्यांदा लागला तो आपल्या देशात लागला, भारतात. तो त्यानं संताईनं गीतेत भागवतात लिहून ठेवला. या अक्षराचा जो आश्रय घे तो तरी त्याचे डोळे उघडतील. तो मेल्यावर माणूस होईल जन्मोजन्म. चांगल्या घरात जन्म आली, चांगल्या गावात जन्म आली, ज्या इरीला डसाडस पाणी आहे त्याच्या घरचा पोरगा तो विठोबा त्याला करून दे, म्हणजे त्याला दुःखच नाही. काही कोणता शोध लावला आपल्या संताईनं की माणूस मेल्यानं मरत नाही, त्याचा पुनर्जन्म होते. आणि केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आणि हे समजण्यासाठी भागवत, ज्ञानेश्वरी, संतांच्या दरबारात यावं लागतं. हे ज्ञान तुम्हाला मोर्चात कोणी शिकवणार नाही, शाळेत शिकवणार नाही, कोणी ट्रेनिंग स्कूल नाही. याचे हे ज्ञान फक्त संतांच्या दरबारात. मेल्यावर माणसाचं काय. आणि मनुष्य जन्म हा काही बार बार नाही. पहिल्या जन्मात काही सुकृत केला आपण म्हणून आपण माणूस झालो, बाई झालो. आता हा आखरी गोल्डन चान्स आहे. या जन्मात जर आपण काही करू नाही म्हणजे देवाचे उपकार, विठोबाचं नाव घेणं, संतांची सेवा करणं, गाईच्या पाठवून अंगान हात फिरवणं, नाही काही जमत नाही त्या चांगलं गोड बोलणं, प्रेमानं राहणं, याचा देवाला हरी. हा, आता एक गोष्ट आठवली, फार हरकाची गोष्ट आहे, तुम्हाला मी ते पहिले सांगतो. कोणाचं काही फुकाचं घेऊ नाही, कोणाचे पैसे डुबू नाही. आमच्या रोटी गावामध्ये गाव पंगत झाली, तुकाराम बीजचा उत्सव साजरा केला. काल आम्ही उठून गेलो तर मिरवणूक चालू होती तुकोबाच्या गात्याची, तुकोबाच्या फोटोची. आम्ही गेलो. पण काय झालं की दरवर्षी तरी कीर्तन असते. पहिले रामकृष्ण महाराज निपाणेकर त्याचं कीर्तन होत जाय. मग ते ज्ञानेश्वर चरणी लीन झाले. त्याच्यानंतर 1 वर्ष शिवाजी बाबाचं कीर्तन झालं. त्याच्यात 2 जणांना पळायचं झालं. त्याच्यानंतर आम्ही रोटीत गेलो तर मग आमचेच कीर्तन सुरू असतात. तुकाराम भिजले. पण यंदा काय झालं की वडसिंगीच्या बाईनं तुकाराम बीजचं कीर्तन घेतलं. मोठ्या आग्रहानं प्रेमानं विनंती केली, आम्ही तारीख दिली. मग ते कीर्तन वडसिंगीले झालं. मस्त टाळकरी होते. एक पोरगा तर एवढासा होता त्या याच्यात कॅसेट मध्ये, निराश लहान, अटी दाखवायला नाही एवढा लहान होता. 3 घंटे 2 घंटे उभा राहिला कीर्तन, 2 घंटे खाली बसायला. त्या गावात बाकीचे लहान पोर नाहीत काय की एकदम मोठेच झाले सरे. पण तो समजून झाला पहिल्या जन्मातला मोठा टाळकरी आहे, म्हणणारा वाजवणारा, त्याची इच्छा पुरी राहिली म्हणून त्याची ओलसाक पोरगा हो. त्या कॅसेट मध्ये तुम्ही पहा, कीर्तन होईल उभा राहायला. मग त्या ठिकाणी कीर्तनकार भेटला नाही, म्हणजे सगळे रिकामपणच नाही. तुकाराम बीजच्या दिवशी कीर्तनकार लोकांचं धूम, सगळे जिकडे जिकडे उत्सव. मग आमच्या दशरथ भाऊन काय केलं,
की बाबाच्या कृपेनं आमची कॅसेट आहे त्या काल्याच्या कीर्तनाची कुंभे पडचे तर ते कॅसेटच लावून द्यायचे. ते कीर्तन ऐकलं चांगली गोड झाली, ऐकलं तर आता कॅसेटवरून ऐकलं तरी हरिनामाचं आहे की नाही मग. पण मग आज सकाळी आम्ही दुकानात दिसलो त्या बोलत म्हणून आले काय, हो महाराज जय हरी जय हरी. म्हटलं हो राज, आम्ही ना तुमचं कीर्तनच लावलं बाबा काल. मग कीर्तनकार साधूबा भेटले नाही, मग काल्याचं म्हटलं फार चांगलं केलं तुम्ही, गोड झाली की नाही. पण जरा भरान काय झालं की त्या बुवानं त्या बुवाच्या पत्नीच्या जवळ 11 रुपये, शेला टोपी आणि एक नारळ आणून दिला. कारण कीर्तनकाराला देत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. बरं मग कुकू तरी आमच्या घरच घ्यावं की नाही. बुक्कान कुक ती वाटी आणली घरूनच. दसरा मग आपल्या घरचं नाही तर मागशील त्याईले पावन झालं पाहिजे ना. ते आम्ही पशेल होतो चुलीच्या गोष्टी सुरू होत्या. भेंडोळले कोण कोण चालते ते बघायला म्हणून महाराज बसा हे तुम्हाला कुकू लावतो. मला आता यदवा खाल मी अंगही धुएल नाही म्हणे. ते तुमचं कीर्तन ऐकलं आम्ही रात्री कॅसेटचं तर त्याचं हे सांगा बा कोण म्हणते हो कलियुग आहे, कलियुग लागेल आहे. कोण म्हणते कलियुग आहे सांगा. हे कोण्या युगातले माणसं असते, सत्ययुग त्रेता युगात राम अवतारातले कोणाचं फुकाचं काही घेऊन येते कीर्तन. अरे हे कॅसेटचं हे मोबाईल वर लोक ऐकतात कीर्तन, ते बटनही दाबत नाही सबस्क्राईबचं. त्या भावानं घरी दक्षिण गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा. तुमच्या आपल्यामध्ये पांढरा फेटा, पांढरा शर्ट, पांढरं धोतर आणि दोन्ही हाताची पोळ्या घेऊन जन्मभर कीर्तन केलं, भागवत केले, गावगाव फिरले, भक्ताच्या घरी गेले. एका भक्तासाठी 2-2, 5-5, 10-10 हजार खर्च केला. त्यानं हरिनामाचं बीज पेरलं, वैकुंठाली निघून गेले. संताचं काम करतात, ते तुमची पर्वा करत नाही. तरी पण बाबाच्या संगतीत असताना मी बाबाला एकदा विचारलं होतं. म्हटलं बाबा म्हणत काय बा, आणि नाव नाही सांगत. म्हटलं बाबा अमुक माझ्या घरी मोठं दुकान आहे, बल्बाईचं कांड्याचं मोठं दुकान आहे. बाबा मग आहे तर काय करायला लागते आपल्या. म्हटलं बाबा पण तो बा आपल्या आश्रमाला अजून एक बोलही देत नाही. मनात आलं माझ्याजवळ मन मोकळं बोललो. बाबा काहीच बोलले नाही. बाबांना माझ्याकडे नुसतं पाहिलं. म्हटलं बा आमच्या मनात असं येते कधी कधी की दुसरीकडचे बल विकत घेतल्यापेक्षा, कांड्या किंवा कोणत्या होल्डर पिन वायर घेतल्यापेक्षा आपला भजनातला बाय कीर्तनातला आहे या बाच्या दुकानचं सामान घेत जा. म्हणून म्हटलं मी तटी घेत असतो आश्रमाला काही लागलं तर. बाबा म्हणून असंच केलं पाहिजे बा, आपल्या लोकांनी व्यवहार करणं चांगली गोष्ट आहे. म्हटलं पण बा तो बा 1 रुपये कधी काय म्हणा बाबांना. बाबा बोललेच नाही या विषयावर, बस मुक्काट्यानं राहिले. मग माझ्याच लक्षात आलं की आपण विनाकारण हा विषय काढला. देवाचं मन दुखलं याच्या पुढे अशा गोष्टी बाबाच्या समोर आपण करू नये. आपल्याला वाटत असं याच्या घरी देवाने इतकं दिलं आणि हा मोठा आवडीनं आपल्या बाबाचं नाव घेते सांगते की मी बाबाचा भक्त आहो. पण याला एकदार असं उमटून केवळ आश्चर्य आहे असं वाटलं, बोललो. अशा बऱ्याच काही घटना आहेत की त्या समयाले श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा काहीच बोलले नाही. नांदुरा आश्रमात कुठे भागवताचा कार्यक्रम झाला की 7 दिवस गर्दी असे लोकांची, खूप गर्दी. पण काही लोक काय करायचे, जोळे चपल चोरणारे बराबर काल्याच्या कीर्तनात सगळे जण बसले, तल्लीन झाले लोक कीर्तन ऐक्यामध्ये. मग लोक येणं बंद होत. बाबा कीर्तन सगळे लोक आल्याशिवाय सुरू करत नव्हते. काळ वेळेचं काही घेणं देणं नाही. माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. भजन करणारे, पावल्या करणारे, कीर्तनावर प्रेम करणारे आमचे लोक जा येतील तर आम्ही कीर्तन सुरू करू. हा बाबाचा होता वेळ. ते घड्याल गिड्याल काही नाही, ती किती वाजो कुकडे.
मग सगळे लोक कीर्तनात बसले की मग ते जोडे चपला चोरणारे पोरं पाहत बराबर की आता हे झाले ऐक्यात गुण. मग आश्रमाच्या बाहेर सर्व जोडे चपलायचं हेच असे ढिगारा गंज जसे. कारण बाबाचा नियम होता आश्रमात मंदिरात जोडा चप्पल कधी आणायची नाही. नाही पदीच्या ज्योतीचा पदीच दिसतो उत्तम ठसा. पायातली वाहन पायातच शोभा देते, ते डोक्यावर घेणं योग्य नाही. पण मग काय होतं की उत्सव झाला, पंगत झाली की मग बरेच लोक जात घाई घाई तरी चप्पलच नाही. अरे काटे महाराज आपली चप्पल नाही राजा, चांगली होती कालच आणली, दिसत नाही रे. म्हटलं बा कोण नेलीशी संडासले, थांबा जरा वाट आणि तो पायात घालून. नाही राजा दिसत नाही. असं प्रत्येक उत्सवाला व्हायचं. भक्त लोक सांगत माई ड्युटी सहसा दरोजावरच असे, आतमध्ये कोणी जोडा चप्पल नेऊ नये म्हणून दरोजावर बसे. मला त्याचा लय खेद वाटत जाय. मग ते भक्त लोक पायी पायी जात उन्हात आणा. मग मी त्याच्यावर विचार विनिमय केला की इथल्या चपला कशा काय जातात. मग एक दिवस काय केलं की बाबाचं कीर्तन बराबर सुरू होऊ दिलं आणि तिकडे दूर जाऊन बसलो. बाबू होते वसंता भाऊच्या, त्या बाबू खाली जाऊन बसलो. तठून पाहायला लागलो 10-12 वर्षाचे पोरं, साधारण 14-15चे काही समजदार. ये उभे राह, तिकडे पाय तिकडे पाय. आता कोणी येणारा नाही. चांगला जोड पायात घालत आणि त्या काटोनामध्ये नेऊन ठेव. पायात घालून जात, काटोनात ठेव, अधिक घे. आणि मग ते पोतडीत भरून घेऊन जात. मग मा डोकं भिनसलं. म्हटलं अरे तुमच्या हराम करो, आता वपतो जे काय काय. संत जाती हरी कीर्तना आणि त्यांच्या राखीने जोडे वाहना. नाथ माऊली बसले एकदा त्या ठिकाणी. लोकांनी विचारलं बाबा तुम्ही या जागेवर कसे काय बसले. नाथ माऊलीने सांगलं बा भक्त लोक भाविक लोक कीर्तनात बसतात, तिकून आल्यावर त्याचा जोडा चपला हरपते, त्याला दुःख होते, म्हणून आज आम्ही जोडे चपलाचं राखण करायला ठेवतो. बापा रे, आता नाथ षष्टीचा उत्सव आहे. शांती ब्रह्म नाथ माऊली संत जाती हरी कीर्तना त्यांच्या राखीने जोडे वाहना. करीन कोणी एवढं हलकट काम करीन. नामा म्हणे सेवा करणे हे कठीण, त्याने व्हावे जाण सावधान. सेवा करणं आवडतच नाही कोणाला. सर्वात वरचं उच्च काम ते आहे सेवा. बस बस बस. शबरीनं फक्त ऋषी अंग धुयाला जात तो रस्ता झाडला, दुसरं काहीच नाही केलं. राम प्रभू धुंडत आले तिले धुंड. मग ते जोडे चपला चरणारे तिन्ही पोरं म्या ओळखले. म्हटलं हा धंदा यायचा. आता मल्याला राग म्हणला चांगले वपा आता येईल. पण एक होतं नाही, काही जरी करणं असलं तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांना विचारल्याशिवाय काहीच केलं नाही, अजूनही करा वाटत नाही. कीर्तन होता बरोबर गेलो बाबाच्या जवळ. म्हटलं बाबा काय सांगायचं बा. म्हटलं बाबा प्रत्येक उत्सवात जोडे चपला हरपतात भक्त लोकांच्या, आणि आज जोडे चपला चोरणारे पोरं पाहिले. असा नियम आहे बाबा त्याचा. ते त्या काटोनामध्ये झुडपाय खाली लपवल्या, ते आता अजून नेल्या नाही, अजून चोऱ्याच्या तयारीत असते. म्हटलं बाबा मा विचारा त्याला आता पकडून खूप ठोका. मग बाबानं हो म्हणा की नाही, हो बी नाही नाही नाही. बाबा बोललेच नाही. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल
गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा निज धामाले जाण्यापूर्वी बाबांनी सांगितलं होतं बा 2 वेळा आमच्यावर आघात आले ते भगवंतानं निवारण केले. आता हा जो आघात आला तिसरा हा अटळ आहे. आता हा काही निवारण होत नाही. पण त्या समयात बाबांनी काय केलं की बाबांचे भाषे वसंताभाऊ पंढरकर त्याला बोलावलं आणि ज्या ज्या लोकांना बाबाले सहकार्य करेल होतं अवतार कार्य त्या त्या लोकांचे कोणाचे काही 10 होते, कोणाचे 200 रुपये, कोण ढोरपगाव पासून तर भालेगावला कंदिलानं बाबाले रात्री आणून सेवा केली होती. काही मरा खेळले बी कोणाचे काही होते, कोणा महाराजचे पैसे ते सगळे त्याच्या घरी नेऊन पोहोचवायला लावले बाबा. याचं कारण काय असेल? याचं कारण हे आहे बंधूंनो की ऋण हत्या वैर न चुके मेल्यावर. म्हणून भीक मागून भजन केलं, भीक मागून खाल्लं, भजन केलं तर पुरलं, पण कोणाचे पैसे डुबवणं ते इतकं महागात पडते, इतकं महागात पडते. ते करायला सोपी वाटते पण ते भरायची हक्ती बापा बापा बापा. हत्या तशी कोणाची हत्या तुम्ही केली पुढच्या जन्मात तो तुमची मान कापल्याशिवाय राहतच नाही. आणि वैर कोणाच्याच बद्दल चित्तामध्ये द्वेष मत्सर वाईट भावना पाहिजे नाही कोणाच्या. आपल्याबद्दल कोणी काय करू तसं नाही. कुत्र चावलं म्हणून का आपण कुत्र्याच्या मागे हिंडत दशासाठी नाही नाही. मग आता याचा अर्थ हा आहे की आपल्या चित्तात कोणाबद्दल द्वेष नाही. मग आता सकाळून पासून गावात काय एकाच्या घरीच जासान का राम राम करायला भागवत ऐकलं बा मी द्वेष नाही करा राम 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 राम. तसं नाही. फक्त चित्तात आपल्या घाण पाहिजे नाही. काहीच कोणाच्या घरी जाऊ नका आणि काहीच कोणाला भेटू नका. तो उदाहरण आपला द्वेष करत असेल आपल्याला खराब म्हणत असेल पण नाही आपण त्याचा द्वेष करून आपलं मन गोडी कधीच करून घेऊ नये. ते घरी भेटायला गेलंच पाहिजे असं सांगलाय की नाही नाही नाही. मग यानं होते काय की ऋण हत्या वैर न चुकीची मेल्यावर. एकदा काय झालं होतं की एका शीख सरदारजी माणसाच्या जोड होते लाख रुपये आणि तुमचे पैसे चोर लोकांना पाहिले की ते तुमच्या मागे हिंडतात. आणि आता बायले ते हात जोडून विनंती आहे सोनं झालं 1.5 लाख रुपये तोया. सोनाचे दागिने घालून तुम्ही कोण्या गावले लग्नात कुठे हिंडूच नका. बस गेले समजा तुमचे दागिने. कानात कधी बाया असल्यानं कानच कापून नेतात चोर. उकलत बी नाही त्या बाया कान नेतात कापून जाय तिकडे. कारण सोनं खूप महाग झाला आता. खूप घटना होऊन राहिल्या असे त्याला काय इलाज आता. तर त्या सरदारजी बा शिकाच्या जवळ होते 1 लाख रुपये त्या काळात. बरं त्या काळात 1 लाख म्हणजे 10 लाखच झाले ते. पण त्याच्या मागे लागले चोर. 2 चोर. हा ज्या गाडीत बसला त्याच गाडीत तेही बसला. हा ज्या गावचं तिकीट काढीन त्याच गावचं तेही काढ चालले झेंडत त्याच्या मागे. चोर लोक फार हुशार असतात. पण तो हुशार माणूस त्यानं ओळखलं की हे 2 जण आपल्या जोडले 1 लाख रुपये चोऱ्याच्या फंदामध्ये आहे. मग त्यानं काय केलं की आता मुंबईमध्ये काय गर्दी खूप असते. सुधीत कोणीच नसते घाईच प्रत्येकाच्या मागे. तो जसा मुंबईमध्ये त्या एसटीतून उतरला आणि त्या दोघांची नजर चुकून एका शेरीमध्ये चालला गेला. ते दोघं दुसरीकडे चालले गेले.
पण त्याला समजलं की हे आपला पिच्छा धरेला आहे आणि हे आपल्याला धुंटी नसल्या काय, आपले लाख रुपये घेतील आणि आपल्याला मारूनही टाकतील. म्हणून एक लहानसं घर होतं, खोली लहानशी, त्याच्यात पती पत्नी राहत होती. त्याचा होता जोडी चपला शियाचा धंदा. हा गेला आणि त्या घरामध्ये धसला लपला एका कोपऱ्यात. गरीब माणसं ते काय भरले, तेव्हा अरे भाऊ काय कोण आहे, तू चोर आहे का, आम्ही गरीब माणसासाठी राहून. त्यानं सांगलं की माया मागे 2 चोर लागेल आणि माझ्याजवळ हे पाहे लाख रुपये आहे, ते मला मारतील आणि 1 लाख रुपये घेतील, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 1000 रुपये देतो, मला फक्त रातभर राहू. आता त्या काळात 1000 म्हणजे सांगा बरं, त्याला 12 महिने लागत होते काही कमाई करायला. ती पग गेली की राहू द्या. आणि शिवाय माणूस आहे ना, तो माणूस हा देवाच्या जोईचा प्राणी आहे. गद, घोळ, घोबड, लांडगे यायला देवाची प्राप्ती नाही होत काही. माणसानं जर असं गजर केला देवाच्या नावाचा की देवाला ताजकी येते माणसाची, बाकी जे नाही येत काही. हा, अजिबात नाही. जा गारा पडतात, रपा रप एवढा पाखरं मारतात, आली काय देवाला घेऊन त्याची. जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. पण माणसाने जरासं जर गजर केला, भजन केला, देवाला देव लवकर खुश होते, देवाला त्याची की येते. म्हणून त्याची मानवता जागी झाली. ते एकामेकाला म्हणत राहू दे बा, रातभर राहतो म्हणते, चोर मागे लागेला. मग तो शीख सरदार बा त्याच्या खोलीमध्ये राह. पण त्यानं दाखवले ते पैसे, म्हणे बा माझं लाख रुपये, चोर मागे लागेला. त्यानं त्याच्याजवळच खाय प्यायचं केलं आणि झपला एका कोपऱ्यामध्ये. सकाळी जाऊ म्हणे आपण पहिल्या गाडीनं आपल्या घरी. आता झालं काय, पैशाच्या मागे 13 अनर्थ आहेत. माणूस श्रीमंत असावा पण तो संत असावा, तो शांत असावा, तो परोपकारी असावा. मग किती रुपये असले तर काही वांधा नाही, किती बी रोजची एक पेटी भरा, झाकण लागला नाही तर दोघांनी मिळून दाबा ते झाकण, नवरा बायको मिळून इथली भरा जायची. पण त्याला संत संगती, भजन, कीर्तन, हरिपाठ, परोपकार, काही गायीसाठी असे काही जोड असली तर बरं, नाही तर पैशाचा जोळा 13 अनर्थ. ते कोणाली शपाटतात, कोणाली संन्याशाजवळ होऊ द्याला मोठे पैसे ते शपाटतातच. 3 जण जपी गेले. पण या पती पत्नीले ते जोडे शिवणारे जे होते, हा सरदारजी झोपला बिनफिकर. गरीब माणसं आहेत म्हणे, साधं सुध घर आहे, ठीक आहे, शंका येत नाही कोणा. पण या दोघाईली एक झप झाल्यावर यांनी विचार केला की या भावाच्या जोड लाख रुपये आहे, फारही केलं तर 1000 रुपये देईन आपल्याला. 10 लाख कली. पती पत्नीने विचार केला, आता हसण झपी जायला, रापीने याची मान कापून टाकू आणि हे लाख रुपये आपण दपकून घेऊ. कोण आहे वालीदार याचा, काय माहित पडते कोणाला माहित पडत नाही. पण तो बाप आहे ना वरचा, त्याला दिसते ना. आणि तो कुठे, तू देवळात. अरे देवळात तर आहेच, तुझे हृदयात अंदर जाऊन बसलेला आहे ना तो, ते कॅमेरा घेऊन पाहायला. हे यायला माहितच नाही. त्याला सण झप लागेल, रापी काढली, त्याची मानस कापून टाकली. लाख रुपये त्याच्याजवळ पहिले हुसकले, ते पेटी ठेवून दिले. आणि त्याचं ते शरीर, ते मोठमोठ्या नाल्या असतात शहरामध्ये, समुद्रात वाहत जाते ते पाणी, नद्या लाईने मोरी टाकून तो वाहत चालला गेला समुद्रात. तनगुल्या अंगावर घेतल्या, निजून राहिले जसं काहीच झालं नाही. देवाला दिसत नाही वाटते, हा लय सोंग करत काय माणसात. पण झालं काय, ज्ञानोबा माऊलीचं सांगणं, झाड ओळखीचे मानस ओळखीचे, बोले भोगे जाणावे केले जन्मांतरीचे. माणूस मेल्यानं काही मरत नाही, त्याचा दुसरा जन्म होत असते. तो शीख सरदारजी तठी तर मेला, वाद नाही. यायला काही मूलबाळ नव्हतं दोघायले. हे जे होते त्या झोपडीत 2 जण, यायला मूलबाळ काही नव्हतं. पण काही दिवसांनी काय झालं की त्याला एक पोरगा झाला. आता बरेच दिवसाचं संतांनी संसारातले सोडे, संसारात काच आहे हरिगोते माणसं, हरिगोसू द्या काच आहे होणं साहजिक आहे. पण कीर्तनाचा, भजनाचा, भागवताचा, संतांचा अंगण झाडायचा हरिक पाहिजे, गॅरंटेड. म्हणून काळ थरथर कापते त्या बोले, काळ लोक काय काढले बाकीचे.
इकडला काहीतरी हरी पाहिजे, 5 मिनिटं 2 मिनिटं तरी बस झालं. आणि इकडला काहीच जर नशीन ना तर बस पतेरा तरी बरा आहे. पतेरा नरहरी बाबा म्हणत की सकाळून सारवाय जागती त्याची याद येते. सुनबाई म्हणते आत्या पतेराने दिसून राहिला. इकडलं काही जर करणार नाही माणूस तर बस त्याच्यासारखा तो जळा आणि फेटाल काम आहे सर, काही किंमत नाही त्याला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जळावे ते. माझ्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं जो नाव घेईन तो आमचा गडी, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं. चरित्र तेच झालं. मेल्यानं माणूस काही मरत नाही. तो सरदारजी मेला तरी मुरी टाकूनही दिला. काही दिवसांनी त्याला झाला पोरगा, त्या पती पत्नी. मग झाला हरी भल कसा हरी. आणि पैसे जो आले की माणूस मुका काही राहत नाही. वळवळ तळतळ बापा भलतीच. हे दादगावची मंडळी पाहण किती आज आला हा पुरुष आला तेच काय चांगली गोष्ट. आमच्या घरी आले एक दिवस 7-8 जण रोटीले. जय हरी आबा जय हरी. म्हटलं या बसा. माहित पडलं की नाही तुम्हाला? म्हटलं नाही बा, आम्ही लखपती झालो आता. हा कधीपासून बाबा? म्हणजे ते घराचे वावरायचे लाखो रुपये, कोणाला 50 लाख, कोणाला 80 लाख, 40 लाख, मग लखपती झाले. म्हटलं चांगलं झालं बा. म्हटलं आता हे आता ग्रंथ छाप्याला पैसे देतील आपल्याला. अरे दाखवली नाही त्याने, एक नोटही नाही दाखवला. चांगली गोष्ट आहे, पाहिजेच बी नाही मला बाबा. मग आता हे लखपती झालेच तर यायचं इकडे पतलं पतलं येणं झालं तर करोडपती झाले तर काय करते. मास्तरांचं तसंच झालं. आय मंडळी हात धुये तठी तर पाय आमच्या तठी रोटीले वाईट द्यायचे. धूम कीर्तनाचं बजेट काय सदैच कीर्तन भाजतले. त्याली आशा नाही काही, आपल्याला त्याच्यावर नाही ठेवली नरहरी मायन. तुमच्यापासून काही पैसे भेटा, कपडे भेटा आणि शे पण चिक्कू खा असं नाहीच आपलं काम. दाल रोटी खाऊन प्रभू के गुण झालं साधं सोपं. आता तेवढं तर लागीनच बा, नाही तर काय उपाशी भागवत आहेत. पण 5-7 जण ठरवल्या मस्त आनंदी. चरित्र काय झालं अमोल दादा नाही काय बर हा. तर चरित्र काय झालं की यायने ते 1 लाख रुपये जो आल्यावर मग वलबल तडतड खूप सुरू झाली. होत ना लाख रुपयाने 10 लाख ने 10 कोटी जरी झाले तरी ते पेटीत ठेवून द्यायचे आणि भजन हरिपाठ मस्त करायचा. चांगल्या कामासाठी त्यातले काढत राहायचे आणि खर्च करायचे. झालं संपलं काम. पैसे काय करतात? तर यायनं लागे जागा बी घेतली, इकत आयती बांधे, त्याच्यात दुकान थाटलं. जसा जसा नफा दिसे तसा तसा माल भरणं चालली वलवल तडतड. मग झालं पोरग. मग काय पुसता पोराचा सन्यारा, त्याला काखीत घेणं, त्याला नारे नारे रंगीत कपडे, लाईने लाईने दागिने, फोटो काढणं, इकडे हिंडणं. बाबा पोरग 3-4 वर्षाचं झालं. हे सुधीतच नाही तर लाख रुपये झाले खर्च. मग ते पोरग पडलं बिमार. मग या डॉक्टर जो तठी काही जमेना. मग त्याच्यावरचा मोठा डॉक्टर तठी जमलं नाही. मग अति दक्षता विभाग, दक्षता विभाग नाही, अति दक्षता म्हणजे तरी एम येत नाही त्या खोलीत. अति दक्षता म्हणजे त्या बोलाली त्याची माय बापही पाहायला जाऊ देत नाही, काहीच नाही. बर डॉक्टर तो मेला तरी बी त्याला जिथं करून दाखवते डॉक्टर. ऑक्सिजन लावून पहा म्हणते, छाती धुळधुळ करून राहिली, 2 दिवस राहू दे, 2 दिवसांनी येते. 2000 रुपये महिना. काय करायला की चालेल महिनाभर. मग ते पोरग जास्त सिरियस झालं. पैसे चाललेच खर्च होणं होणं होणं. आई बापाचे तोंड चालले लहान लहान होऊन मालोत चालले. नावाचा गजर पहिले, संतांची सेवा, गायीची सेवा, तुळशीचं पूजन, कथा कीर्तन हे पहिले. आणि मग ते पैशाचा उद्योग, मग सोयरे धायरे, मग बाकीचं जे आहे ते नंतर. पण हे पहिले करायचं. इस दुनिया में आए बंदे अल्लाह नाम का सौदा है. एक दिन आना एक दिन जाना, 2 दिन का ये बाजार है. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.
डॉक्टरनं सांगलं हे तुमचं पोरग आता घरी घेऊन जा, काही मागीन खाया प्यायला ते द्या, हे आता कोणाच्यानच जमत नाही, गेलं कामातून, सिरियस झालंय. मग ते पोरग आणलं घरी. ते जे जागा घेल होती ते बी इकली, ते पैसे पोराले लावले. करता करता त्याच्या खिशातून पैसे किती गेले त्या पोराले शुद्ध करायले 1 लाखातले फक्त 1 रुपया कमी राहिला. इथले पैसे खर्च झाले दवाखान्यात, फोटो काढणं, ते दवा आणणं, इंजेक्शन, डॉक्टरची फी, असं सगळं 1 रुपया राहिला. ते पोरं असं राहून पांढरे डोळे करेन, असं कधी मध्ये उघडत जाय, आई बाप लढत जा, कधी माय त्याला हृदयाशी धरत जाय, कधी बाळा तू चालला आता कसं होईल आमचं. मग दोघांनी त्याला विचारलं, बाळा तू आता ती अंतिम इच्छा सांग काय आहे, मरता मरता ते आम्ही पुरी करू. काय तुला केळं पाहिजे, काय पार्लेचा जीचा पुडा पाहिजे, काय बीचा. त्या पोरानं पाहिलं आई बापाकडे, तोही लढत जाय. त्यानं सांगलं काही नाही, पान खायची इच्छा, पानाचा विळा. ना बरोबर बाबा, तुझी इच्छा एवढीच बाबू. तू गेला पानपट्टीवर, 4 रुपयाला पान भेटत जाय. 1 रुपयाचं पान आणलं, तो विळा त्याच्या तोंडात दिला, त्यानं तो खाल्ला, त्याचा जीव गेला. आली तुमच्या ध्यानात कथा, एवढे काही तुम्ही अडाणी नाही. खूप भागवत ऐकणारे लोक आहे. ते जे सरदारजीले कापलत त्याचे लाख रुपये जे दपकोलते या दोघांना, तोच सरदारजी पुढच्या जन्मात कोण झाला. ते जे लाख रुपये 1 रुपया कमी राहिला, तोही त्याने पान मागलं, तोही हिसकून घेतला, झाले को. म्हणून संताईचा निरोप आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सपरा जन्म घातला भगवंतानं आपला, अरे बाप रे, त्यालाच माळी समजावून त्याच्यातच भजन मस्त. माळीत जर जन्म घातला तर त्याच्यात काय पथ आहे काय भजन करायचं, त्याच्यातही भजन. आता हे कथा ऐकल्यानंतर कोणाच्या मनात असं येईल की नाही बा, मग कोणा आपले 100 रुपये डुबवले तर जाऊ द्या, त्याचे पहिल्या जन्मातलेच असतील. नरहरी बाबा म्हणत 1 डझन जर केळं घेतले आपण 10 रुपयाचे, त्याच्या देखत मोजून पाहायचे, 11 भरले ना त्याला कबूल म्हणे. का रे पैसे कितीचे घेतले म्हणे? 1 डझनचे. 11 कसे चालते? 1 बय जबरीनं मागून घ्यायचे, असा अळाणीपणा नाही. पण सगळं करत असताना जर अशा काही घटना झाल्या, कशा की आपण चांगलं समजून कोणाला पैसे दिले, परोपकार केला, चांगलं केलं, तरी जर आपले पैसे डुबले, आशा नाही यायची, त्या टाइमले मग हे कथा याद करा लागते की पहिल्या जन्मात आपण त्याचे डुबवले असतील, म्हणून त्यानं आपल्याला असा आघात केला. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय. जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय नरहरि मा, जय.
जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय हो बाबा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा यांच्या मुखातून एक छोटीशी कथा ऐकली आम्ही. तेच तुमच्या पुढे सांगतो आता. आठवण एकदा काय झालं की एका बैल खूप म्हातारा झाला, एका शेतकऱ्याचा खूप म्हातारा झाला, तो काम काही करे ना. मग त्याच्या नाकातली ते हे काढून घेतली, काय म्हण नाथ, नाथ की नथ, नाथ एकच आहे ते, नाकातच असते. नाथ काढून घेतली, गळ्यातला गेठा काढून घेतला, दोरखंड काढून घेतलं आणि त्याला सोडून दिलं. तो काही कामाचा नाही आता. काय त्याचे फोटो काढतात, काय ढेप खाऊ घालतात त्याला. तुलसीदासजीने रामायणात आधीच लिहिलंय, सुर नर मुनी सब की हरिती स्वार्थ लागे करही सब प्रीती. हे सगळं कामनिक प्रेम आहे. आपल्यावर खरं प्रेम आहे आपल्या भगवंताचं आणि संताईचं. संताईची एकच कळकळ आहे की या समाजानं, या लोकांना देवाचं नाव घ्यावा, देवाच्या उपकाराची आठवण. आणि देवाची तीच इच्छा आहे की मी याला जन्माला घातलं, याच्यासाठी पपई निर्माण केले, द्राक्षे केले, अंगूर केले, आता टरबूज लावले तयार करणं माणसासाठी. हा हे काय कायसाठी करून राहिला परमात्मा की ह्या तू सगळं खाय बापा आणि मा नाव माय कीर्तनात बस. असं आहे हे देवाचे उपकार माणसावर. 1 एकर बी पेरते शेतकरी, 20 पोते होते. हा याला म्हणता कृपाळू परमात्मा आहे की नाही. कासाठी देवाला एकच आशा आहे की यानं माझी भक्ती करावं, माझ्या उपकाराची आठवा, देवाचं नाव घ्यावा, ही देवाची इच्छा आहे. तर त्या बैलाले आता काय भूक तर लागतेच, खायला काही नाही, पोट झालं डफळ्यासारखं. मग इकडे जाय तिकडे जाय, तर तो बैल गेला शिवालयामध्ये. भोले बाबाचं मंदिर होतं गावाच्या बाहेर, मोठी पिंड होती. आता त्याला भूक लागेल खायासाठी, तो शंकराजीच्या मंदिरात गेला. तरी काय असते मग, नारळ फोडतात लोक, वाद नाही. पण घरी काय नेतात आणि तटी देवळात काय पडू देतात हे तुम्हाला माहित आहे. बेलाचे पत्र गुदरल्या दिवशी भोले बाबाच्या पिंडीवर वाहेल, ते काढायचे, नवे वाहायचे, तर त्याचा गंज पडेल होता. वायल बेलपत्रायचा. त्या बैलानं त्या तोंडामध्ये एक घास घेतला, ते बेलपत्रायचा. त्याला समजलं की वायल आहे, काही खायच्या कामाचे नाही. म्हणून त्यानं अशी मान फिरवली, तर त्यातले काही बेलपत्र तिरगुण्या भोले बाबाच्या पिंडीवर पडले. बैल बाहेर आला, मरण पावलं. आयुष्य सरलं त्याचं, नेलं. आयुष्य सरत नाही तर लोक देव कोणालाच काही म्हणत नाही. पाप करा, खून करा, दरोडे करा, द्वेष करा, मत्सर करा, देव म्हणत नाही की असं करू नका. खुशी नाम करा, मोकळी काय सगळे. जागते आयुष्य सरलं की नाही, मग चालते एक एक फाईल. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, मग चालते. देव नाही म्हणत कोणाला. पाप दरोडे खोराले म्हणत नाही तू दरोडे पाडू नको, साधूले म्हणत नाही तू भजन करा. हे का उपकार करून राहिलो का देवावर आपण हे करून राहिलो, हे आपल्यासाठी आहे. हे आपण जे जमू त्यासाठीच पळेल राहील. सगळं सगळं काही करा तुम्ही, पण हे जे कथा कीर्तनाचं पुण्य आहे, भजनाचं, संतांच्या सेवेचं, याच्यात कोणाचाच हिस्सा नाही. हे ज्याचं त्याच्या संग गोठवलं जाणार आहे. म्हणून 1000 काम सोडून कथा कीर्तनाकडे जो येते, देवाला त्याचा हरी. त्या बैलाचा जीव गेला, मग त्याचं ते जीवात्मा नेला वर. यानं काय करायला, पहिल्या जन्मात झाली तपासणी सुरू, तर त्याचा बैल काय पुण्य करणार आहे. पण ते फाईल मध्ये सापडलं की यानं भोले बाबाले बिल्वपत्र समर्पण करेल. एक बसा पाणी एक बिल्व धळ,
पूजन केवळ सोपे बहु. गुलाबराव माऊलीला लिहिलं, सकाळी करोनी जळे शुद्ध गात्रे, स्वये आणुनी कोवडी बिल्वपत्रे, तिही आवडी चंद्रमाऊळी पूजावा, प्रभाते उमाकांत चिंतित जावा. गोपाल कृष्ण भगवान समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गुरुवर्य रामचंद्र महाराजांच्या कृपेनं आशीर्वादानं या दासाच्या हातून त्याच्या कृपेनं बरं हा अहंकाराचे गोठणे पण त्याच्या कृपेनं रामचंद्र महाराज बाबाजी महाराजांचे शिष्य रोज पिंड तयार करत नवी मातीची, त्याची षोडशोपचारे पूजा करून नंतर त्याचं विसर्जन करत. ते माती आणण्याची सेवा महाकडे होती. लय जणांनी माती आणली पण हातची माती महाराजाला पटली. महाराज म्हणून निना माती तूच आणत आहे गळ्यापासून. मग ते आणली. माती संपली की त्याच्या अगोदर दुसरी माती आणायची. असाने बरेच वर्ष चालला 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 आणि एक दिवस रामचंद्र महाराजांनी सांगितलं, निना आता माती काही आणलो नको. म्हटलं काऊन भाऊ, आपल्या जवळ आहे थोडीशी 5-7 दिवसाची. मग आणाच लागेल. नाही 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 आता माती नको आणू, माती याच्या पुढे आणू नको. सांगा आपल्याला साधेपणाने म्हटलं मग काऊन सांगलं राहिलं. पण तसंच झालं. ते माती थोडीशी शिल्लक असतं. महाराज ज्ञानेश्वर चरणी लीन झाले. याला म्हणतात संतांचं ज्ञान. तर एक पसा पाणी एक बिल वदळ, पूजन केवळ सोपे बहु. तर त्या बैलाच्या याच्यात निघलं यमधर्माले चित्रगुप्ताले असं दिसलं की बा यानं पहिल्या जन्मात भोले बाबाले बिल्वपत्र समर्पण करेल आहे. मग आता त्याचं फळ त्याला द्यावं लागेल. त्याचं फळ काय द्यायला माहित आहे? अरे जैन हे भागवत चांगलं परीक्षितीले ते शुकाचार्य भगवान झाले तेवढ्या पुण्यानं तेवढ्या सुकृत. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोविंद जय जय गोपाल राधा रमण हरे मुकुंद जय जय. जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय जय. जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय 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 जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय. बाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री
समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. नको कीर्तन हे तुनं पैजामवरही केलं तर देव ते काही पाहत नसतं. देव खरं हे नाही पाहत की तुनं काय पैजाम नेसेल आहे की धोतर आहे. ऊपर से तो खूप बनी मगर अंदर की राम जानी. पण पोलीस आहे ना बाबू, तो पोलीस ड्रेसवरच चांगला शोभा देते. पोलिसाले जर मांडीत घातलं आणि चड्डी नेसवली तर त्याला चोर नाही भेटतील ना. तुला किती खेप सांगलं तू ड्रेसला कीर्तनाने तू आता सांग जाय बरोबर धावपळ होईल मग नाकाचं घालायला. आम्ही गजर घेतो मुलची कथा सांगतो. आरसा पाहिजे काय बर. जय नरहरी मा जय नरहरी मा जय नरहरी मा जय जय नरहरी मा जय नरहरी मा जय नरहरी मा जय. बाबा जय नरहरी मा जय नरहरी मा जय नरहरी मा जय बाबा जय नरहरी मा जय नरहरी मा जय नरहरी मा जय. जय नरहरि मा जय नरहरि मा बाबा जय नरहरि मा जय हो बाबा जय नरहरि मा जय. समर्थ माझे नरहरि आहे जय नरहरि मा जय. बाबा जय नरहरि मा जय नरहरि मा जय नरहरि मा जय बाबा जय नरहरि मा जय नरहरि मा जय नरहरि मा जय. जय नरहरि मा जय नरहरि मा जय 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 नरहरि मा जय हो बाबा जय नरहरि मा जय. समर्थ माझे नरहरि आहे जय नरहरि मा जय. जय नरहरि मा जय नरहरि मा जय बाबा जय नरहरि मा जय हो बाबा जय नरहरि मा जय. जय नरहरि मा जय नरहरि मा जय नरहरि मा जय. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. संताकडे आलं भगवंताकडे आलं म्हणजेच माणसाचं चांगलं होते. माणूस माणसाच्या प्रयत्नानं माणसाचं चांगलं करू शकत नाही. करीन पण त्याला लय जन्म लागतील लय चक्कर पडील त्याच्यात अडथळे खूप येतील. देवता लोकनं विघ्न आणतात ते न्यार. कधी कधी मन दगा देते मनावर अविश्वास होते मन धरसोड करते. पण इकडे आलं की सगळं बरोबर कसं होते याचं एक उदाहरण आहे. पूर्णा नदीच्या काठावर सगोळा नावाचं गाव आहे. हे आपलं सगोळ. तिथे बाबाचे खूप भागवत झाले पण कुठे झाले गावात नाही पूर्णा नदीच्या पात्रात. भास्तांचे पूर्णामाईच्या पात्रातच झाले. त्याला कारण आहे गावामध्ये विक्षेप येतात अडथळे होतात आणि एकांतामध्ये काहीच कोणताच विक्षेप येत नाही अडथळा येत नाही. आता हे जंगलची हवा आहे नॅचरल आहे. अठी कधी तुम्ही 8 दिवस कधी आले ना कथेत अठी मुक्काम केला राहिले ना तुम्ही आजचा फोटो काढून पण 8 दिवसानं पाहायचा कसा दिसते तुमचा चेहरा. कारण हे हवा जंगलची आहे. हे हवा एवढी शुद्ध आहे एवढा ऑक्सिजन आहे. माणसाले निरोगी राहायले चांगलं बदामन पिसतेच पाहिजे तसं नाही. पहिली गोष्ट शुद्ध हवा त्याच्यानंतर शुद्ध पाणी मग आहे खाया प्यायचं. त्याच्यापेक्षा संगतीले फार महत्व आहे. ज्याच्या संगतीत आपलं जीवन लागलं ना तसा माणूस बनत असते. हो हिऱ्याची पारख करणं जर असली खरा की खोटा तर तो खालच्या याच्यावर ठेवतात घनावर वरून रट्टा मारतात. तो हिरा एक तर त्या वरच्या हातोडीत फसते नाही तर त्या खालच्या याच्यात तरी फुटत. आणि तोच हिरा हे जे बाजूळ असतात की नाही बाजीमध्ये माणसाचं रक्त पेतात देखणं म्हणतात त्याले. एका कपड्यामध्ये हिरा ठेवला आणि त्या डब्बीत जर एक ढेकून गेलं सकाळी पायसांना
तुम्ही कधी असा एकच बयाबा हातोडीचा रट्टा आणसान तर तो हिरा फुटते. हे कोण सांगलंय? बाबाचा ढोरकी ढोर चारणारा नाही सांगत काटे बा. हे तुका माऊलीने जे माऊली देहासहित वैकुंठाला गेली तिनं लिहिला गाथ्यामध्ये. आता हे देव नाही शिंत दाखवाय 150 नाहीचा ऐकता की तुका माऊलीचा ऐकता? आता तुका माऊली लिहिला ढेकराच्या संगे हिरा जो भंगाला को संगे नाडला साधू तैसा. जो हिरा घनात फसते नाही तर ऐरन मध्ये फुटत नाही. तो नुसता बाजूळ रातभर त्याच्या त्या डब्बीत राहिला तिथे एका हातोडीने फुटते एका दणक्यात. असंच आहे माणसाचं. नाही चांगली संगत भेटली एकटं राहा. तुकोबाचा गाथा ज्ञानेश्वरी नरहरी बाबाचा याले जोड करा. हे चिपोळ्या करा सोबती बस. नाम जप करा. पण भेटले दोस्त तर कोण नाही म्हणते सोबती बापा. असे चांगले भेटले तर तू काय माऊलीने सांगलं माझी या जातीची मज भेटो कोणी आवडीची धनी हेडावया. सगळ्याले भागवत झाले पूर्णामायच्या तीरावर. आणि एकदा काय झालं की पूर्णामायचं पाणी आटलं. पाऊस कमी झाला, पाणी आटलं आणि भागवताची तारीख ठरली. त्या गावातल्याच लोकांना प्यायला पाणी नव्हतं. मग काय लोक फार हिंमतबाज असतात. खेड्यातले लोक तर फारच हिंमतबाज आहेत. त्याचा धीर नाही सुटत लवकर. कारण त्याचा भरोसा देवावर असते, कोणातरी एका संतावर असते. म्हणून ते त्याईनच म्हणा खेड्यापाड्यातल्या लोकांना ठेविले आनंद ते ऐसेच राहावे चित्ती असू द्यावे. बाबाच्या कृपेने आम्ही शहरात बी राहिलो. शहरातल्या लोकही ते राहायला नाही 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 ताज गांगरून जातात. एवढा धीर नाही त्या लोकांना. त्याच्या चित्तात पैसा आहे, माळ्या आहे, स्पर्धा आहे, फिक्स डिपॉझिट, पदव्या हे जास्त दशे. लागता मायेचा वारा जीव झाला शे बाबा. उन्हाळ्याच्या दिवसात कधी लाईन कधी गेली 5-10 मिनिटही त्याच्यानं जमत नाही. लाव ग फोन त्या साहेबाला. काय उकाळा होतो ग. हॅलो साहेब का हो केव्हा येते हो लाईन? लाईनच होती का पहिले? अगस्ती ऋषीले प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश लाईन होती काय? तू का म्हणे काय सुकुमार झालाशी? तू म्हणता इतका सुकुमार झाला तू? काय जाप देशी यमत होता. देवळामध्ये जोळे चपला. कीर्तन आले काय रस्त्याने काटे असतात की गोखर असतात पळे. अंदर जोळे चपला मंडपात कोणीच कोणाला काही म्हणत नाही. भागवती बा टकटक पाहिजे पण म्हणत नाही की जोडे चपला आणू नका. तू म्हणते यायचं मन दुखवलं तर 21,000 कसे भेटतील मला? काही करा तिकडे तुम्ही, मला काही घेणं देणं नाही. गुंडावलं मा दप्तर मी पाहित बी नाही. डबल या गावातून जाईन ते इकडे. मग कसं आहे तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी पुऱ्या अवतार कार्यामध्ये अजिबात नाही मंडपात जोडी चपला दिसतील अजिबात नाही. थुकणं नाही, लसण नाही, कांदा नाही, वांग नाही. म्हणून पळ्याचं होत जाय, म्हणून डोळे लागत, म्हणून देव दिसत जाय. आजही दिसते. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. तर सगळ्याच्या लोकांनी काय केलं की ते शेवळ्या खणल्या, टिकास फावड्या आणून गड्डे खणले. पिवटी त्याच्यात लागते पाणी लागेल. पण इकडल्या गावाकडच्या काठावर जिकडनं भागवत होतं तिकडे शेवळ्या खणल्या तर खरंच पाणी लागलं. आणि तिकडच्या काठावर लांबवर गड्डे खणले तर त्याला गोड पाणी लागेल. मग ते गोड पाणी गावातल्या लोकांनी पखाला होत्या म्हशीच्या अंगावरती दोन्ही बाजूनं त्याच्यात पाणी टाकायचं ते पद्धत. भागवत सप्ताह आला. आता भागवत सप्ताह म्हटल्यावर पाणी भरपूरच पाहिजे. दूर दूरून लोक येतात. तर मग हे भक्त लोक जे कार्यकर्ते लोक होते ते थोडे चिंतेमध्ये पडले की आता ऊन तपते नार तिथल्या दुरून पाणी आणणं, गोड पाणी आपण लय दूर आहे. म्हणून श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा पहिल्याच दिवशी भागवत आले. बाबासाठी कसं होतं, फार सोपी काम. आता पहा, त्याच्या नावावर त्याचा फोटो आम्ही ठेवतो, कथेले बसतो, तर आमची एवढी सोय होते. एवढे लोक मान देतात, 2 पैसे देतात, खाया प्यायची सोय करतात. आम्हाला समजते आम्ही त्या योग्यतेचा नाही. आमचा हे वैभव त्या माऊलीच्या नावावर आहे. पण त्या माऊलीनं किती तकलीफ सोसली हे आम्ही न पाहिलं ना. बाबा नुसते कधी काही गावले पोरजले
पिंपळ फुटायले. आम्हीच होतो ना का मंडप द्यायला. ताट्याईचा मंडप, त्याच्या पुढे पळम बांधे, बाबाच्या खोल्यात ठेंगण्या ठेंगण्या टिनायच्या. त्याच्या 7 दिवस कथा बाबा. पण काय सांगता, काय गजानन, काय भजन, काय प्रेम. आता मोठमोठे सभा मंडप झाले लाखो रुपयाचे, पण त्या भजन बी नाही, पावल्या बी नाही, पण प्रेम बी नाही. सुने सुने लागून राहिले. पुरसुबाडला वरात भागवत व्हायला आणि बाबाच दात गावले. 3 खोल्या केल्या होत्या कुळाच्या, पण आश्रम दिसती कुळाचे, परिपरा ब्रह्म त्यात असे लपे. असं वैभव ते. बाबा आले सकाळीच बाबाच्या गाडीनं. बाबाजी जे खोली करेल होती पराठ्याचे कूळ, त्याच्या बाजूनं नाली खांदेल, त्यात पाणी. तेच पाणी गिलासानं त्या कुळाईवर टाकायचं आणि आतमध्ये बाबा. कूलरचा शब्दही नव्हता त्यावेळेस. डुकडुक पंखे होते, तो एक पंखा फिरत जाय तठुल्या तठी. मग बाबा आल्यावर भक्त लोक समोर बसले आणि त्याने सांगलं की बाबा अशी अशी व्यथा आहे, आता 7 दिवस पाणी आहे पण खूप दूर आणावं लागतं. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी क्षणभर डोळे लावले आणि बाबा बाबाच्या खोलीतून बाहेर आले. उभे राहिले पूर्णामाईच्या तीरावर. भक्त लोकांना सांगलं बा टिकास फावले टोपले गाणं. संत सेवेचा हरी. आहा, नरहरी बाबानं सांगलं काम मला काम, त्याचा आनंद किती हा छान, त्याचा आनंद किती हा छान. बाबाच्या रूपाना कृष्णावतरला, भजन भक्तीचा भांडार खुल्ला केला. देह बाबाचा वृंदावन वृंदावन, देह बाबाचा वृंदावन वृंदावन, त्याचा आनंद किती हा छान, त्याचा आनंद किती हा छान. नरहरी बाबानं त्याचा आनंद किती हा छान. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जावा भाविक भक्ताला आनंद झाला. फावळे टोपले टिकासान टोपले घेऊन 1000 10 15 झाला. बाबानं सांगलं ते करायचं. मग श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा पूर्णामाईच्या पात्रात फिरले थोडेस. कुठे जिथे मंडप होता भागवताचा, गावाले न्यायला सोपी जाईल. इकडला काठारा तिकडल्या, जिकून खारं पाणी कुठेही खणलं तर खारं पाणीच लागे, त्याच भागात श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा फिरले. आणि बाबाने सांगितलं अरे बा आणा टिकास उदया आणा आणि या ठिकाणी उकरा. खंदा नाही, बाबाचा काय शब्द होता, उकरा. ईर उकऱ्याची आहे बा, घ्या. बाबाची वरज भाषा आहे ती साधी सोपी. काही काही गोष्टी संतापासून अपोलमध्ये शिकता येतात आपल्याला. अपोलमध्ये संत किती दूरदृष्टीचे असतात. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी 80 वर्षाच्या काळात त्यांचे जे आश्रम आहेत किंवा स्वतःचं वावर आहे त्याच्यात बोर कधीच पाडलं नाही. विहिरी खणल्या, विहिरी. गोटा लागला तर ते बारूद आणले, त्याच्या स्फोट केले, पण विहिरीच केल्या. आणि काही आश्रमात हापसी घेतली. त्याचं काय कारण असेल सांगा बरं. एखादा म्हणून बाबाला काय त्याचं नॉलेज नसेल. बाबा म्हणजे फारच साधे. अरे शाय नाही, नॉलेज नाही. बटन दाबलं की बोर मधून पाणी येते, गोष्ट खरी आहे, वाद नाही. पण समजा हे लाईनच निर्माण होणं बंद झाली, काही बॉम्ब गोळीस पडले पारस्वर, काही झालं संकट, पडू नये माझी विनंती आहे देवाले. पण समजा झाला काही गोरण, लाईन जर निर्माण होणं बंद झाली, पाणी बॉम्ब आहे, बोरले पाणी काढसान कसं काय ते. हिर किती खोल असली, दोघी जणी बाय दोघी मिळून बादली ओढतीन, एकीला एक लमकतीन,
पण प्यापुरतं पाणी काढती ना पेती. त्या बोर मधलं पाणी काढसान कसं लाईन नाही तर. नव्याच्या मागे जरूर लागा संताईचा निरोप आहे, कारण ते नव फारच दिसते मस्त चमच्या, पण जुनं कधी सोडू नये. हिरा उकरणं बंद केल्या लोकांना, आता हिरा नाही कर, कारण ते कोण करेन पुन्हा बोर पाळ दाबलं बटन की हा पाहून घ्या नको पे पाणी सको पे पाणी. पण लाईनच जर बंद झाली तर मग, आणि पाण्याशिवाय माणूस जिता राहू शकत नाही की राहतात लोक. अरे तुका म्हणे जीवने विन पीक नव्हे नव्हे जाणं, त्याच्या नाव आहे जीवन. पाणी म्हणजे जीवन. हा बोध घ्यायजोगती गोष्ट आहे. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी विहिरी खणल्या प्रत्येक आश्रमात आणि हापशा बसलं, पण बोर नाही केलं. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्यापासून घ्यावा बोध हाच सुखाचा मार्ग करा. आता आपण शेतकरी मंडळी आहे, आपलं वार कमी पिकत असेल, बरेच अडथळे येत असतील त्यात. बाबाचा एक शोध आहे पहा. कोणी आदर करत असलं तर संत वचन आहे, नरहरी बाबांचा शोध आहे. बाबाचं असं सांगणं, आणि बाबांनी ते नुसतं सांगलं नाही, जन्मभर केलं. आपलं जे शेत असते की नाही, याला शेत माऊली म्हणतात. या बंद जगाला पोचते हे मोठमोठ्या औषधी नाना प्रकारचे भाज्या, सांबार काय पालक काय या मातीतून उगवते, याला म्हणतात शेत माऊली. लहान लेकरू सगळ्यात प्रथम काय खाते तर माती खाते, आणि ते माती खाते. गोपाळ कृष्णाने माती खाल्ली, म्हणून त्या मातीच्या मुळे भगवान एवढे बुद्धिमान आणि हुशार झाले. आता जिकडे तिकडे झाली फरशी, जिकडे तिकडे झालं सिमेंट. पोरगा सिमेंटचे खडे खातीन का, ते उकरता येत नाही बरं खातीन. म्हणून पोर कसे झाले, बुच झाले शिशीचे बुच. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा, श्री संत सकाराम महाराज. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय 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 जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय 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 जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरे मुकुंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी मुकुंद जय जय. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. जे टीव्ही पाहतात त्या लोकांना माहित आहे. आम्ही सांगलो अमोल दादाले की ह्या कुठल्या दोन्ही फुकून देऊ नका, जमा करा वावराच्या एका कोपऱ्यावर. आता गॅसची जे पाईपलाईन आहे, जठून गॅस निर्माण होते तरी बॉम्बचे हल्ले सुरू झाले. हे सिलेंडर तुमचं भरूनच जर भेटलं नाही, पिठाच्या पक्क्या घासान का कणिकच्या खिशात ठेवून माणसायच्या चालता चालता माराय की फक्की, ते गांजींना ते पचणार नाही की, कारण आपल्याला शिजवायला अन्नाची सवय झाली ना. मग त्याला काय लागतं, आता इंधन घरी वागवून सरम लागते कोणाला. नो नो
ते अन्न ते पहा 500चं ते 1000वर गेला आता 1100वर तरी बाई म्हणते सरला घ्या दोघायला टेन्शन जागतीतच भांडणं सुरू होतं अरे आणतो ना भरून आता काय एखाद्या दिवशी केलं चुलीवर तर काय बिघडलं का काय चुलीवरला शेकेल पोया गोड लागतात हा काय स्वादिष्ट नाही नाही गॅस त्याच्यावर होऊन राहिले हल्ले आता लढाईमध्ये कुकून भरसान तुम्ही मग पा कुठल्याहीसाठी कसे भांडणं होतात लोक फार हुशार आहेत मग पेट्रोल भेटलं नाही मग येईन बैल जोडीची या मग ते सगळे कुठे पडेला ताना त्याला उजिळा नाही करा सुद्धी आता कोणी पाहत नाही सगळ्याची दमनीची कोणाला जात नाही अळानी लोक श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा पूर्णाच्या पात्रात हिंडले भाऊ एका ठिकाणी उभे राहिले उकराबा या ठिकाणी उकरलं जोच गोळ पाणी लागलं चौपट साऱ्या गावानं खंदून पाहिलं तिकून सारं खार बाबाने सांगितलं तर ते गोळ पाणी लागलं भागवत सप्ताह बी झाला आणि सज्जनाच्या संगतीपासून घरात राहिले सुख शेजार राहिले सुख गावात राहिले सुख मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती माझा एक भक्त गजर करते माझ्या नावाचा तर त्रिभुवनाचा उद्धार होते देवानं सांगितलं चांगल्याच्या संगती सगळ्याचं भलच होत असतं भल्याचे दर्शन तेथे शुभची वचन भागवत सप्ताही झाला आणि सऱ्या गावाले डबल पूर्ण भरेलो पावसा येलो गोड पाणी बी पुरलं याले म्हणतात संतांचे उपकार तर आता हरिभक्त पराय नकुल महाराज काय डर झालाच नाही का रे अजून लावणं मग ये ना बा इकडे हा बरं पाणी पे अधिक चहा घे पे आता अटीच बसा तुम्ही